गणपति विद्यालया सागरा अज्ञानत्वहरुनि बुद्धिमतिदे आराध्य मोरेश्वरा चिन्ताक्लेशदारिद्र्य दुःखहवते देशान्तरा पाठनी हे अम्बा गणनायका गजमुखा अन्ना बहुतोषवी। नमस्कार। युवक उत्कर्ष सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अर्थात राजा युवकचा येथे उपस्थित सर्व गणेश भक्तांचं हार्दिक स्वागत करत आहेत। मंडळाचे आधारस्तंभ अँथोनी फर्नांडिस यांना मंडळातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली। मंडळी गणेशोत्सवात जनजागृतीचे देखावे सादर करणारे आमचे मंडळ यंदा आपल्या समोर सादर करीत आहेत रंग बलिदानाचा तिरंग्यात पहावा। मंडळी, ध्वजवंदन म्हणजे या देशाला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून सोडवण्यासाठी आपल्या स्वातंत्र्य सैनिकांचं तसंच स्वतंत्र भारताचं स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी जो आपल्या भारत देशाच्या सीमेवर अहोरात्र डोळ्यात तेल घालून थंडी, वारा, ऊन, पावसाला न घाबरता आपल्या देशाच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी उभा आहे तो आपला सैनिक, आपले जवान यांना खऱ्या अर्थाने आपण करावं ते वंदन। पण आपण मात्र 15 ऑगस्ट म्हणा किंवा 26 जानेवारी हे सुट्टीचे दिवस मौज मजा करण्यातच घालवतो, हो की नाही? झंडा ऊंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा। मंडळी, आज आपला तिरंगा गर्वाने फडकतोय तो आपल्या देशाच्या रक्षणासाठी, आपल्या सुरक्षेसाठी सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांमुळे। आपण सर्व सण उत्साहाच्या वातावरणात साजरे करू शकतो, कुठेही हिंडू फिरू शकतो, पण सैनिक मात्र देशाच्या सुरक्षेसाठी, आपल्या सुरक्षेसाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देतात। उरी अटॅक 18 सप्टेंबर 2016 बारामुल्ला घाटीत उरी येथील आपल्या सैन्य तळावर आपले सैनिक पहारा देत होते। इतक्यात सकाळी 5 वाजता दहशतवाद्यांनी कॅम्पमध्ये घुसून अंधाधुंद गोळीबार केला। त्या घटनेत आपले 19 जवान शहीद झाले आणि 30 पेक्षा अधिक जवान गंभीर जखमी झाले। या घटनेनंतर सर्व भारत दुःखात बुडून गेला होता। सैनिकांचे कुटुंबीय रडत होते। या घटनेचे पडसाद भारतभरच नाही तर जगभरात उमटले। मैं आतंकी संगठनों को और उनके सरपरस्तों को कहना चाहता हूं कि वे बहुत बड़ी गलती कर चुके हैं। बहुत बड़ी कीमत उनको चुकानी पड़ेगी। आता वेळ होती ती त्यांना धमक दाखवायची। आता वेळ होती ती शत्रूच्या घरात घुसून त्यांना मारायची। आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान, संरक्षण मंत्री तसेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांच्या नेतृत्वाखाली उरी हल्ल्याच्या 10 दिवसानंतर दिनांक 29 सप्टेंबर 2016 रोजी पाकिस्तानच्या घरात घुसून दहशतवाद्यांच्या 3 चौक्यावर हल्ला करून एकूण 38 दहशतवाद्यांना आपल्या जवानांनी कंठस्नान घातलं। नहीं झुकने दूंगा।
4 तास सुरू असलेल्या या सर्जिकल स्ट्राईकमुळे भारतीय सैन्याचं मनोबळ कैक पटीनं वाढलं। याचा बदला पाकिस्ताननं दिनांक 14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा हल्ला करून घेतला। उरीनंतरचा हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता। आपल्या CRPF जवानांच्या 78 गाड्यांचा राखीव ताफा जम्मू काश्मीर येथून श्रीनगर येथे निघाला होता। या दहशतवादी हल्ल्यात आपले 44 जवान शहीद झाले तर 38 जवान गंभीर जखमी झाले। या घटनेने पेटून उठलेल्या भारताने बरोबर 11 दिवसांनी म्हणजेच 26 फेब्रुवारी 2019 रोजी एअर स्ट्राईक करायचं ठरवलं। त्यानुसार वायुसेनेनं पाकिस्तान व्याप्त काश्मीर येथील बालाकोट येथे 12 मिराज जेट विमानांनी उड्डाण घेऊन 3 चौक्या उद्ध्वस्त केल्या आणि जवळपास 350 दहशतवाद्यांना ठार केलं। त्यानंतर पाकिस्तान F-16 विमानांनी देखील भारतावर हल्ला करायचा प्रयत्न केला, परंतु आपल्या मिग विमानांनी त्यांना परतवून लावलं। या एअर स्ट्राईक मध्ये आपले एक स्क्वॉड्रन लीडर पायलट अभिनंदन हे पाकिस्तान सैन्याच्या हाती लागले, परंतु त्यांच्या दबावाला, त्यांच्या छळाला बळी पडले नाहीत। आपल्या सुरक्षा यंत्रणेची माहिती त्यांनी पाकिस्तान सैन्याला दिली नाही। शेवटी आंतरराष्ट्रीय दबावामुळे पाकिस्तानने त्यांची सुटका केली। धन्य ते जवान आणि धन्य ते माता पिता। मंडळी, हा जवान नुसता सीमेवर, हवेत किंवा समुद्रात आपले संरक्षण करत नाही, तर नैसर्गिक आपत्ती म्हणजे भूकंप, महापूर, सुनामी, भूस्खलन इत्यादी संकटात पण NDRFच्या रूपात कठीण परिस्थितीत देवासारखा धावून येतो आणि आपले प्राण वाचवतो। खरंच या ना त्या रूपात हा जवान नेहमी आपल्या मातृभूमीच्या संरक्षणासाठी, आपल्या रक्षणासाठी झटत असतो। आता आपण सैनिकांसाठी काय करू शकतो? मनात आणलं तर खूप काही करू शकतो। आता हेच बघा ना, या दाम्पत्यांनी लडाखच्या उंच भागात ऑक्सिजन प्लांट उभा केलाय। आपण सुद्धा या दाम्पत्याशी संपर्क साधून सैनिकांसाठी काहीतरी करू शकता। की देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि या देशाचं आपण देणं लागतो। जाता जाता एवढंच म्हणेन, सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा, सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा। भक्तजन हो, आपण सर्वजण इथे सुखरूप आहोत, सुरक्षित आहोत, ते केवळ आपले जवान सीमेवर तैनात आहेत म्हणून। आपल्या भारत देशासाठी शहीद झालेल्या जवानांना पुन्हा एकदा श्रद्धांजली देऊ, तसेच नेहमीप्रमाणे जवानांप्रती आदरयुक्त भावना ठेवू,
हे गणराया, आपल्या जवानांना चिरंतन लढण्याची शक्ती दे, त्यांची सुरक्षा कर. डम 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 डमरू वाजे डमरूच्या तालावर बाप्पा नाचे. डम 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 डमरू वाजे डमरूच्या तालावर बाप्पा नाचे.